Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn a chapter number 5 probability class 10th mathematics part 1. ओके मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रॉबॅबिलिटी इंट्रोडक्शन ऑफ प्रॉबॅबिलिटी की प्रॉबॅबिलिटीची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण प्रॉबॅबिलिटी हा टॉपिक शिकण्यापूर्वी सुरुवातीला आपण दैनंदिन जीवनामध्ये काही शब्दांचा वापर हा करत असतो. त्याच्यामध्ये पहा की वी यूज द फॉलोइंग वर्ड्स टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी इन अवर डेली कॉन्व्हर्सेशन. आपण दैनंदिन जीवनामध्ये भाषण करत असताना किंवा संभाषण करत असताना काही शब्द आपण वापरतो मित्रांनो. त्याच्यामध्ये आहे प्रॉबॅबल, त्याला आपण प्रॉबॅबलला संभवतः असं म्हणत असतो. मे बी त्याला आपण कदाचित असं म्हणतो. त्यानंतर इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, शुअर म्हणजे निश्चित, त्यानंतर नियरली म्हणजेच जवळपास, त्यानंतर 50-50 म्हणजेच 50% असा आपण शब्दप्रयोग वापरत असतो. तर अशा प्रकारे हे जे शब्दप्रयोग आपण वापरतो खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही मित्रांनो. तर आपल्याला अशा प्रकारे काही गोष्टींमध्ये ही पॉसिबिलिटी आपण निर्माण करत असतो. अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो. काही एक्झाम्पल आपण पाहूया की रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द प्रिडिक्शन पॉसिबिलिटी फॉर द फ्युचर्स. ओके, तर काही याच्यात दिलेलं तुम्हाला नंबर 1चं एक्झाम्पल, मोस्ट प्रॉबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे, की आज शक्यतो बहुधा पाणी जास्तीत जास्त पडू शकेल. अशा प्रकारची प्रॉबॅबली आपण सांगू शकतो. त्यानंतर द इन्फ्लॅमेशन इज लाईकली टू राईज, म्हणजे महागाई जी असते, इन्फ्लॅमेशन म्हणतो आपण त्याला, की महागाई वाढण्याचा संभव आज खूप आहे. त्यानंतरचं पुढचं दिलेलं एक्झाम्पल, इट इज इम्पॉसिबल टू डिफेट द इंडिया क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. तर इंडिया क्रिकेट टीम जी आहे ती पुढच्या मॅचच्या याला एक प्रकारे खेळणं हे अशक्य आहे. त्यानंतर आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास, मी निश्चित सांगू शकतो की मला फर्स्ट क्लास मिळेल, प्रथम जे क्लास आहे तो मला मिळेल. लक्षात. त्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे मित्रांनो की देर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन ऑफ चाइल्ड इज गिवन द पोलिओ वॅक्सिन्स इन टाईम. जर तुम्ही वेळोवेळी जर समजा पोलिओची लस जर घेतली तर तुम्हाला पोलिओ हा विकार होण्याची शक्यता नसेल. अशा प्रकारे या पूर्ण एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं आहे की संभाव्यता, कुठल्याही गोष्टीची संभाव्यता कशी काढली जाते हे आपण, किंवा कसा विचार तिचा केला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, द ॲडजॉइंट पिक्चर शोज अ टॉस बिफोर द क्रिकेट मॅच. ओके, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. तर याच्यात काय दिलं तुम्हाला मित्रांनो, चित्रामध्ये आपण क्रिकेट मॅच खेळण्यापूर्वी टॉस हा वरती आकाशात फेकला जातो आणि त्याच्यानुसार कोणता खेळ संघ हा बॅटिंग करेल हे ठरवलं जातं. मग याच्यामध्ये तुम्हाला जे नाणे आहेत, लक्षात की हा एक नाणं दिसते तुम्हाला, त्या नाण्याला 2 बाजू असतात. त्याच्यात तुम्हाला विचारलं की व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. जर नाणं तुम्ही वरती फेकलं मित्रांनो तर त्याच्यात तुम्हाला एक तर छापा त्याला आपण हेड म्हणतो, त्याला एच म्हणणार आहोत, किंवा त्याला आपण काटा, त्याला आपण टी म्हणतो, टेल म्हणतो. अशा प्रकारे एक तर हेड मिळेल किंवा एक द टेल मिळेल. या दोन्हीपैकी एक कुठली तरी संभाव्यता आपल्याला या प्रयोगामध्ये मिळत असेल. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 1 आणि 2 अशा प्रकारच्या 2 पॉसिबिलिटीज मिळाल्या मित्रांनो. सो हिअर देर आर द 2 पॉसिबिलिटीज. ओके मित्रांनो, आता रँडम एक्सपेरिमेंट त्याला आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणत असतो. आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, आता याच्यातल्या काही ज्या संज्ञा आहेत, टर्म्स आहेत, त्या जर तुम्हाला समजल्या मित्रांनो तर हे चॅप्टर अतिशय सोपं आहे. तर सुरुवातीला आपण त्या संज्ञा समजून घेत आहोत. त्याच्यामध्ये रँडम एक्सपेरिमेंट काय म्हणतात त्याच्यात आपण त्याची डेफिनेशन पहा. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल द पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टनली अँड देर इज अ इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. की रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की ज्या प्रयोगामध्ये त्याला आपण एक प्रकारे रँडम एक्सपेरिमेंटला यादृच्छिक प्रयोग असं आपण मराठीत म्हणत असतो. त्याची व्याख्या काय दिली तुम्हाला, की ज्या प्रयोगामध्ये सर्व जे संभाव्य फलितं असतात, लक्षात, जे संभाव्य फलितं असतात ते आपल्याला माहीत असतात अगोदरच, पण त्यापैकी कुठल्या तरी फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. सर्व जे फलितं असतात, जे मिळणारे असतात त्याला आपण फलितं म्हणतो. तर ते सत्य असण्याची शक्यता समान असते.
अशा प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणणार आहोत. तर टॉसिंग अ कॉईन, तुम्ही नाणं वरती फेकलं मित्रांनो, एक तर छापा मिळेल, एक तर काटा मिळेल. हे दोन्हीपैकी एक आपल्याला माहिती आहे की दोन्हीपैकी एक मिळणार आहे, पण ती नेमकी कोणती मिळेल हे आपण सांगू शकत नाही, निश्चित भाकीत आपण सांगू शकत नाही. थ्रोईंग अ डाय, लक्षात अशा प्रकारचे हे डाय तुम्हाला दिसत आहेत. फासे म्हणतो आपण, सापशिडी खेळामध्ये आपण त्यांचा वापर करतो. तर वरच्या पृष्ठभागावर 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 अशा प्रकारचे त्याच्यावर टिंब तुम्हाला दिलेले असतात. 6 पृष्ठभाग असतात ठोकळ्याला. तशा प्रकारे थ्रोईंग अ डाय याच्यात सुद्धा वरच्या पृष्ठभागावर कोणत्या प्रकारचा फासाचा जो अंक आहे, टिंब आहेत ते मिळतील हे आपण सांगू शकत नाही. 6 पैकी एक तर आपल्याला मिळणार आहेच. तर अशा प्रकारचे हे जे प्रयोग असतात, एक्सपेरिमेंट असतात, त्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग असं आपण त्यांना म्हणत असतो. पुढचा जो टर्म्स दिले मित्रांनो, ती दिली आउटकम. आउटकम म्हणजेच त्याला आपण एक प्रकारे निष्पत्ती असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये पहा की रिझल्ट ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम्स. ओके, याच्यामध्ये यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. आपण जे रँडम एक्सपेरिमेंट पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये जे तुम्हाला मिळेल, फलित मिळेल, म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळेल समजा, त्याला आपण एक प्रकारे निष्पत्ती असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल, इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ अ टॉसिंग अ कॉईन, जर तुम्ही नाणं फेकलं मित्रांनो वरती, तर देर आर द 2 आउटकम्स. तर तुम्हाला 2 प्रकारचे आउटकम त्याच्यामध्ये मिळतील, एक तर छापा मिळेल किंवा एक तर काटा मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही दुसरा जर प्रयोग पाहिला, इन अ रँडम एक्सपेरिमेंट थ्रोईंग अ डाय, आपण जर एक फासावरती फेकला समजा, टाकला, तर त्याच्यात 6 पृष्ठभाग असतात, म्हणून त्याच्यात तुम्हाला 6 आउटकम्स त्या ठिकाणी मिळतील अकॉर्डिंग टू त्या दिलेल्या नंबर डॉट्सनुसार. त्याच्यावर 6 फेसेस असतात, त्यानुसार एक तर 1 मिळेल, एक तर 2 मिळेल, किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. अशा प्रकारे आपल्याला हे जे मिळणारे, प्रयोग केल्यानंतर मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्याला आपण आउटकम्स असं म्हणणार आहोत. मित्रांनो, आपल्याला अभ्यासासाठी काही कार्डविषयी आपल्याला थोडीशी माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. अ कार्ड इज ड्रॉन रँडमली फ्रॉम द पॅक ऑफ द वेल सेफल्ड प्लेइंग कार्ड्स. खेळण्याचे जे पत्ते असतात, त्या पत्त्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, त्याच्यामध्ये 52 अशा प्रकारचे जे कार्ड असतात, टोटल जे पॅकमध्ये असतात कार्ड हे 52 असतात. तर त्या 52 कार्ड्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, तर त्याच्यामध्ये 26 जे कार्ड असतात ते रेड असतात, लाल रंगाचे असतात, आणि 26 जे असतात ते ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाचे असतात. लक्षात. त्यानंतर जे रेड रंगाचे असतात, लाल रंगाचे, त्याच्यामध्ये परत 30 जे कार्ड असतात ते हर्ट कार्ड असतात, त्याला आपण बदाम पत्ते असं म्हणत असतो. आणि 13 जे असतात ते डायमंड कार्ड असतात, म्हणजे त्याला आपण चरकट असे म्हणत असतो. अशा प्रकारे 13 कार्ड हे लाल रंगाच्या कार्डमध्ये असतात. त्यानंतर जे ब्लॅकमध्ये आहेत ते 13 जे आहेत ते क्लब म्हणजे तिलवर म्हणतो मित्रांनो आपण, त्याचं सिम्बॉल तुम्हाला दिलेलं आहे. तर 13 कार्ड जे असतात ते क्लब कार्ड असतात, आणि 13 जे कार्ड असतात उरलेले ते स्पेड कार्ड असतात, त्याला इस्पिकचे पत्ते आपण असं म्हणत असतो. अशा प्रकारे 13 हे हर्ट असतात, त्यानंतर 13 हे डायमंड कार्ड असतात, 13 हे क्लब कार्ड असतात, आणि 13 हे स्पेड कार्ड असतात. अशा प्रकारचे सिम्बॉल त्या ठिकाणी दिलेले असतात. अशा प्रकारे पूर्ण टोटल हे 52 कार्ड असतात. त्याच्यामध्ये हे 4 प्रकारचे सेट आहेत. एक प्रकारे त्याच्यामध्ये इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देर आर द 4 सेट्स. हे तुमचे 4 प्रकारचे सेट आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला हर्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड, त्या प्रत्येक याच्यामध्ये इन ईच सेट देर आर द 13 कार्ड्स. प्रत्येक सेटमध्ये, प्रत्येक संचामध्ये 13 कार्ड्स असतात. 13 कार्ड्स कसे असतात, तर सुरुवातीला एस असतो. एस म्हणजे त्याला आपण एक्का म्हणतो, लक्षात. नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, लक्षात, 9, 10. त्यानंतर जॅक, क्वीन आणि किंग, अशा प्रकारचे 10 पर्यंत नंबर असतात. आणि पुढचे जे 3 कार्ड असतात, जॅक म्हणजे आपण त्याला गुलाम म्हणतो, क्वीन म्हणजे राणी म्हणतो, आणि किंग म्हणजे राजा. अशा प्रकारचे हे पुढचे 3 कार्ड असतात. अशा प्रकारे हे पूर्ण टोटल हे 13 कार्डचा एक सेट असतो. अशा प्रकारचे 4 सेट असतात, म्हणून ते 13 × 4 दॅट इज अ 52. अशा प्रकारचे 52 कार्ड्स हे त्या ठिकाणी टोटल कार्ड असतात. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये जे 3 कार्ड सांगितले मी तुम्हाला की किंग, क्वीन अँड जॅक, प्रत्येक सेटमध्ये हे 3 कार्ड असतात. तर त्यांना फेस कार्ड असे म्हणतो आपण, किंवा त्याला पिक्चर कार्ड असं सुद्धा म्हणतात. चित्रयुक्त
त्याला पत्ते असं आपण म्हणत असतो. तर प्रत्येकात ते 3 असतात. अशा प्रकारचे 4 सेट असल्यामुळे 4 त्रिक 12 पूर्ण फेस कार्ड जर तुम्हाला विचारले तर हे 12 असतात. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके. याच्यातील पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, इक्वली लाईकली आउटकम्स. त्याला आपण समसंभाव्य निष्पत्ती असं म्हणत असतो. आता समजा तुम्ही इफ अ डाय इज थ्रोन एनी ऑफ द नंबर फ्रॉम 1 2 3 4 5 6 मे ॲपियर ऑन द अप्पर फेस. जर तुम्ही डाय समजा टाकला, फासा टाकला, तर तुम्हाला 1 ते 6 पैकी कुठला तरी नंबर हा वरच्या पृष्ठभागावर मिळेल. याचा अर्थ इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. याचा अर्थ प्रत्येक जो नंबर आहे हा आपल्याला समसमान त्या ठिकाणी मिळेल कुठलाही तुम्ही प्रयोग केल्यानंतर. मग त्याच्यानुसार त्याची डेफिनेशन आपण पाहू शकतो मित्रांनो. अ गिवन नंबर ऑफ आउटकम्स आर सेड टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम्स ऑकर्स इन प्रेफरन्स टू द अदर्स. याच्यामध्ये काय दिलं मित्रांनो की दिलेल्या निष्पत्तीपैकी जर समजा कोणतीही निष्पत्ती जर प्राधान्यक्रमाने मिळत नसेल लक्षामध्ये, किंवा सर्व निष्पत्तींची जर समान शक्यता असेल समजा, तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो. पुढची टर्म्स आहे मित्रांनो सॅम्पल स्पेस. त्याला आपण नमुना अवकाश असं म्हणत असतो. ते समजून घेऊ आपण आधी. द सेट ऑफ ऑल द पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. की आपण जे यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर आपल्याला जी शक्य तेवढे जे निष्पत्ती आपल्याला मिळेल त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणणार आहोत. तर सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस ऑर ओमेगा. तर यस किंवा त्याला आपण ओमेगा या चिन्हाने त्यांना दर्शवत असतो. त्यानंतर पुढचं आहे की सॅम्पल पॉईंट कशाला म्हणायचं लक्षात. ईच इलिमेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉइंट्स. की मित्रांनो ज्याच्यामध्ये प्रत्येक सॅम्पल स्पेसमधील प्रत्येक जे घटक असतात त्यांना आपण सॅम्पल पॉईंट असं म्हणणार आहोत. तर नंबर ऑफ इलिमेंट्स इन द सेट यस इज डिनोटेड बाय एन ऑफ यस. एन मीन्स नंबर. एखादी संच दिलाय तुम्हाला, सॅम्पल स्पेस समजा यस दिलेला आहे, त्याच्यातील घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ यस, एन ऑफ यस, याशी या प्रकारे आपण त्यांना दर्शवू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे दिलं मित्रांनो की फायनाईट सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात. इफ एन ऑफ एस इज फायनाईट देन द सॅम्पल स्पेस इज सेड टू बी द फायनाईट सॅम्पल स्पेस. की ज्याच्यामध्ये समजा एन ऑफ एस मध्ये तुमची संख्या जर तुम्हाला दिलेल्या जो नमुना अवकाश असेल त्याच्यातील घटकांची संख्या जर आपण मोजू शकत असेल तर त्याला आपण फायनाईट सॅम्पल स्पेस म्हणजे शांत नमुना अवकाश असं आपण त्यांना म्हणणार आहोत. आणि ज्याच्यातील संख्या जर तुम्हाला मोजता येत नसेल तर त्याला आपण एक प्रकारे इन्फायनाईट सॅम्पल स्पेस असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. अनंत नमुना अवकाश असं आपण त्यांना म्हणू शकतो. मित्रांनो आपल्याला या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे काही रँडम एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्याविषयी आपण थोडीशी स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. पहिला जो रँडम एक्सपेरिमेंट दिला आहे मित्रांनो तो दिला आहे की 1 कॉइन इज टॉस. एक नाणं जर तुम्ही फेकलं, तर आपल्याला नाणं जर आपण पाहिलं तर नाण्याला एक बाजू छापा असतो, एका बाजूला काटा असतो. ओके. मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये एच म्हणजे त्याला आपण छापा म्हणतो आणि टी म्हणजे त्याला आपण टेल म्हणजे काटा म्हणतो. अशा प्रकारे त्याचा जो सॅम्पल स्पेस येईल, नमुना अवकाश जो येईल मित्रांनो तो यस म्हणजेच यस, एच आणि टी अशा प्रकारचा नमुना अवकाश त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट जे असतील ते 2 असतील, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. त्यानंतर नंबर 2 चा जो एक्सपेरिमेंट आहे मित्रांनो 2 कॉइन आर टॉस. जर आपण 2 नाणी फेकली समजा, आता ह्याच्यात तुम्हाला 2 नाण्यांमध्ये छापा आणि काटाच मिळेल, परंतु 2 नाणी घेतली म्हणून इथे 2 अक्षर आपल्याला दिसत आहेत एच एच लक्षात, किंवा एच टी दुसऱ्यांदा फेकले तर एच टी, पहिल्या नाण्यावर एच मिळेल, दुसऱ्या नाण्यावर टी मिळेल. किंवा जर तुम्ही अजून परत फेकले तर पहिल्या नाण्यावर टी मिळेल, दुसऱ्या नाण्यावर एच मिळेल. किंवा जर अजून तुम्ही चौथ्यांदा फेकले तर दोन्ही नाण्यांवर तुम्हाला टी टी मिळेल. अशा प्रकारे एच एच, एच टी, टी एच आणि टी टी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स जे आहेत ते मिळतील तुम्हाला 4. ओके. त्यानंतर पुढे दिलेलं मित्रांनो नंबर 3 चा एक्सपेरिमेंट पहा. 3 कॉइन आर टॉस. 3 नाणी जर तुम्ही फेकली, ओके, त्याचा सॅम्पल स्पेस काय येईल. त्याच्यामध्ये पहा 3 अक्षर तुम्हाला दिसत आहे एच 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 लक्षात,
तर पहिलं एच म्हणजे पहिलं नाणं, दुसरा एच म्हणजे दुसरं नाणं आणि तिसरा एच म्हणजे तिसरं नाणं. अशा प्रकारे 3 नाणी आपण फेकली आहेत. तर किती त्या ठिकाणी पॉसिबिलिटी निर्माण होतील? तर एच एच एच, त्यानंतर एच एच टी, त्यानंतर एच टी एच, टी एच एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच, टी टी टी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 8 प्रकारच्या संभाव्यता मिळतील. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आहेत 8. त्यानंतरचा पुढचा जो एक्सपेरिमेंट आहे मित्रांनो, अ डाय इज थ्रोन. जर तुम्ही समजा फासा टाकला तर फास्यावरती 6 पृष्ठभाग असतात, म्हणून त्यांचा जो सॅम्पल स्पेस असेल तो 1 2 3 4 5 आणि 6. अशा प्रकारे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट जे असतील मित्रांनो ते असतील 6. ओके. त्यानंतरचा पुढचा एक्सपेरिमेंट दिला आहे मित्रांनो 5 नंबरचा, 2 डाईस आर थ्रोन. 2 फासे जर टाकले तर त्याचा जो सॅम्पल स्पेस असेल, नमुना अवकाश, तो काय येईल? पहा आता याच्यात 2 अंक दिसतात तुम्हाला. पहिला अंक म्हणजे पहिला फासा आणि दुसरा अंक म्हणजे दुसरा फासा. अशा प्रकारे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 स्वल्पविराम दिलेला आहे प्रत्येकामध्ये. अशा प्रकारे पहिली रांगमध्ये 6च लिहायचे, त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये सुद्धा अशा प्रकारे, तिसऱ्या रांगेमध्ये एका रांगेत फक्त 6 लिहायचे मित्रांनो. या सगळ्या पॉसिबिलिटीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एका रांगेत 6 अशा प्रकारच्या 6 रांगा दिसतात, म्हणजे 6 6 जा 36 सॅम्पल पॉईंट्स जे आहेत ते 36 येतील. 2 डाईस आर थ्रोन केल्यानंतर सॅम्पल पॉईंट हे 36 येतील. अशा प्रकारचे हे स्टँडर्ड हे 5 प्रयोग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पुढची टर्म्स आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. इव्हेंट. इव्हेंट म्हणजे घटना. ते घटना समजण्यापूर्वी सुरुवातीला फेवरेबल आउटकम्स कशाला म्हणतात लक्षात ते आपण पाहणार आहोत. फेवरेबल आउटकम म्हणजे अपेक्षित निष्पत्ती असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. त्याची डेफिनेशन पहा. द आउटकम्स सॅटिस्फाईंग द पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. की विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती आपण म्हणणार आहोत. ओके. आता इव्हेंटची डेफिनेशन पाहू आपण आता. A set of favorable outcomes of a given sample space is an event. ओके. इव्हेंट म्हणजे घटना. घटना कशाला म्हणतात? की नमुना अवकाश दिला असेल, नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला घटना असे म्हणतात. लक्षात ठेवा. त्यानंतर इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. घटना ही नेहमी नमुना अवकाशाचा उपसंच असतो. सॅम्पल स्पेस हा मुख्य संच असतो आणि इव्हेंट जी दिलेली असते घटना ही त्याचा उपसंच असते. आणि घटनेचं नाव लिहिताना इव्हेंट आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. कुठलीही घटना लिहित असताना कॅपिटल वर्ड्सचाच वापर आपण करणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला खाली दिले मित्रांनो टाइप्स ऑफ इव्हेंट. घटनेचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे सर्टन इव्हेंट ऑर शुअर इव्हेंट. त्याला आपण निश्चित घटना असे म्हणतो. नंबर 2 दिला आहे इम्पॉसिबल इव्हेंट. त्याला अशक्य घटना म्हणतो. त्यानंतर 3 नंबर दिला आहे सिंपल ऑर इलेमेंटरी इव्हेंट. त्याला आपण एक घटकी घटना असं म्हणतो. नंबर 4 दिलेला आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन इव्हेंट. त्याला पूरक घटना असं आपण म्हणतो. त्यानंतर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणजे परस्पर अपवर्जी घटना. आणि एक्स हॅझिस्टिव्ह इव्हेंट म्हणजे सर्वसमावेशी घटना. अशा प्रकारे घटनेचे 6 प्रकार आहेत. त्यानंतर पुढची टर्म्स आहे मित्रांनो की प्रॉबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. लक्षात, घटनेची संभाव्यता. तर त्याच्यात तुम्हाला दिलेलं मित्रांनो इन अ मॅथमॅटिकल लँग्वेज when the possibility of an expected event is expressed in the number it is called probability. तर आपण गणिती भाषेमध्ये मित्रांनो ही एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला आपण संभाव्यता असे म्हणणार आहोत. इट इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज युझिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. प्रॉबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट ही एक्सप्रेस करताना फ्रॅक्शनमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये दर्शवली जाते. तर त्याचा फॉर्म्युला पहा मित्रांनो. इफ अ सॅम्पल स्पेस यस अँड ए इज अ एक्सपेक्टेड इव्हेंट देन प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज अ पी ऑफ ए. समजा एखाद्या एक सॅम्पल स्पेस दिलेला आहे यस, त्याची घटना जर समजा आपण ए या अक्षराने दर्शवली
तर त्याची प्रॉबॅबिलिटी ए या घटनेची प्रॉबॅबिलिटी पी ऑफ ए अशा प्रकारे दर्शवली जाते. मग जर तुम्ही यस घटना यस सॅम्पल स्पेस दिला असताना ए ही घटना दिली असताना त्याची प्रॉबॅबिलिटी काढण्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. तो फॉर्म्युला आपल्याला पी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन अ सॅम्पल स्पेस, दॅट इज पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. N of A means number of sample point, N of S means number of sample point in a sample space. अशा प्रकारे P of A equal to N of A upon N of S अशा प्रकारचा आपण A या घटनेची संभाव्यता या सूत्राने काढू शकतो. ओके मित्रांनो, पुढे एक पॉईंट दिलाय तुम्हाला की द प्रॉबॅबिलिटी इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. तर कुठल्याही एक्झाम्पल आपण सोडवत असताना जी प्रॉबॅबिलिटी ज्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो एक्झाम्पलमध्ये, तर ती प्रॉबॅबिलिटी केव्हाही ही अपूर्णांकात किंवा ती टक्केवारीमध्ये शतमानात एक्सप्रेस केली जाते. द प्रॉबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1 और 0% to 100%. तर कुठल्याही एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस सोडवाल मित्रांनो त्यावेळेस त्याचं जे आन्सर असेल ते प्रॉबॅबिलिटीचं जे एखाद्या घटनेची प्रॉबॅबिलिटी ही 0 ते 1 च्या मध्येच मिळत असेल. लक्षात ठेवा, 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह आपल्याला मिळणार नाही आणि एकापेक्षा मोठी सुद्धा आपल्याला मिळणार नाही. 0 ते 1 किंवा 0% to 100% अशाच प्रकारची आपल्याला प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.